एक ब्रेकिंग बातमी आहे। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। कारण ठाकरे गटाने विधानसभेमध्ये दावा केला तर काँग्रेसने विधान परिषदेमध्ये दावा केलेला आहे। विधान परिषदेमध्ये सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं संख्याबळ हे जास्त दिसतंय, तर परिषदेमध्ये काँग्रेसचे 8, ठाकरेंच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी शरद पवार यांचे 3 सदस्य आहेत। अंबादास दानवे यांची टर्म ही ऑगस्टमध्ये संपणार आहे आणि त्याआधीच काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगायला सुरुवात केली आहे आणि हे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घ्यायला काँग्रेस सध्या प्रयत्नशील आहे। तर आपण बघतोय की विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीवरून सध्या महायुतीमध्ये सुद्धा रस्सीखेच सुरू असलेली आपण पाहतोय। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। अनेक दिवसांपासून खरं तर विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता आहे। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतात, आमचे प्रतिनिधी निलेश। यामिनी विधान परिषद आणि विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। विधान परिषदेमध्ये सध्या अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते पदावर असले तरी ऑगस्टमध्ये त्यांची टर्म संपते आहे आणि सध्या विधान परिषदेतलं जर आपण संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 8 सदस्य आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 7, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 3 सदस्य आहेत। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसकडून आता या पदावर दावा सांगायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभेमध्ये शिवसेनेकडून दावा सांगितला जातोय आणि विधानसभेसाठी 1 तारखेला कदाचित शिवसेनेच्या वतीनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं दावा देखील केला जाईल, अर्ज केला जाईल आणि विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडण्यासाठी प्रयत्न होतील। तर दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। संख्याबळाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस आघाडीवर आहे आणि त्यामुळेच काँग्रेस सध्या या पदावर दावा सांगताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या अंबादास दानवे असले तरी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची टर्म संपते आणि त्यामुळेच तत्पूर्वीच विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसची हालचाल सुरू आहे। निलेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।